नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 24 एप्रिलच्या भागात एक इमोशनल सीन मला असा वाटला आणि तो तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला, म्हणून आता मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. चला तर मग पाहूया. आपल्याला माहिती झालंय की आता अंजलीची जी मुलगी आहे ती ईश्वरीच्या हातून किडनॅप झालेली आहे. मग मामींनी तमाशा करणार नाही असं होणार आहे का? इकडे आल्या आल्या आता मामींनी ईश्वरीला काहीही खडे बोल सुनवायला सुरुवात केलेली असते बरं का. खूप काय 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 बोलतात. अरे त्या मामी साधारण काही गोष्ट झाली की इतक्या तमाशा करतात, तर आता ईश्वरीने तर चक्क अंजलीच्या मुलीला किडनॅप केलंय, तर मग केवढा तमाशा असेल तुम्हीच इमॅजिन करा. आता इकडे मामी ज्या आहेत त्या ईश्वरीला खूप काही बोलायला लागतात. सगळे त्यांना खूप गप्प बस असं बोलत असतात, तरी मामी कुणाचं ऐकून घेतच नाहीत. नंतर आता मामी म्हणतात, मला तर वाटतंय ह्या ईश्वरीनेच आपल्या कर्णिकाला किडनॅप केला असणार, हिनेच काहीतरी करवून घेतलेलं आहे असं मामी बोलत असतात. फक्त मला ना जास्त प्रमाणात वाईट त्या बिचाऱ्या अंजलीचं वाटलं. अंजली तर खूपच रडत असते. म्हणजे तुम्ही एक विचार करा ना, आपलं मूल आपल्यापासून थोडंसं जरी कुठंतरी गेलं तरी आपल्याला इतकं वाईट वाटतं. मग त्या अंजलीवर काय परिस्थिती असेल ती तिचं तिलाच माहिती. ती खूपच रडत असते, तिला काहीही सुधरत नसतं आणि ती म्हणते यार काय कुठे गेली माझी मुलगी, असं करूनच आता ती रडत असते. आणि बिचारा राजेश तिला समजावत असतो, म्हणत असतो अहो अंजली ताई नका टेन्शन घेऊ, येईल आपली कर्णिका वापस. तिला तो धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे अंजलीला सगळे धीर देत असतात आणि तिकडे वल्लरी मामी एक एक चान्स सोडत नाही बरं का इशूला बोलण्याचा. एक चान्स म्हणते, अगं अंजली माहिती आहे का आता किती काय काय चाललंय, पोरांना किडनॅप केलं जातंय, त्यांचे हातपाय तोडले जात आहेत असं आता मामी बोलतात. आणि मग मामा आता मामीवर ओरडतात, म्हणतात अगं तुला कळतंय का परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलत आहेस. तर मग लगेचच वल्लरी म्हणते, अहो काय ती परिस्थिती मला सांगताय, मग आता ह्या ईश्वरीनेच काय केलंय, जे आहे ना तेच मी बोलतेय, समजलं ना. नंतर मग आता अर्णव म्हणतो, अगं मामी तुला समजतंय का तू काय बोलतेयस, अगं ताईची हालत तरी बघ, कुठल्या प्रसंगी तू काय बोलत आहेस, तिच्यावर काय बितेल. नंतर मग मामी म्हणतात, अर्णव तू गप्प बसा, तू गप्प बस, तू प्रत्येक टायमाला असाच बोलतोस. आत्ता मामीने इथे ठिणगी टाकलेली असते आणि मामी आता बाजूला जाऊन उभ्या राहतात. आणि इकडे आता अंजली ईश्वरीवर भडकते, म्हणते ईश्वरी खरं खरं सांग, तूच माझ्या कर्णिकाला काही केलंयस का, खरं खरं सांग ईश्वरी, मला जे काय आहे ते खरं सांग. तुला काही पैसे पाहिजेत का गं, आम्ही तुझ्याशी वाईट वागलो त्याचा काही तू बदला घेण्यासाठी हे केलंयस का गं बाई, असं काय असेल तर मला खरं गं सांग, मला मी तुला पैसे देते. असं आता बिचारी अंजलीची हालत ना खूपच म्हणजे खूपच बघण्यासारखी आहे. कारण तिला ती काय बोलते काय नाही तेच कळत नसतं. हे सगळं काही त्या मामींनी आग लावल्यामुळेच झालेलं असतं. दुसऱ्या बाजूला आता अर्णव ताईला सावरत असतो आणि तो खूपच टेन्शनमध्ये गेलेला असतो. तेवढ्यात ताई म्हणते, गप्प बस अर्णव, तू आता काही बोलू नको. ईश्वरीचे रडून रडून हाल झालेले असतात. आणि इकडे राजेश आता जो आहे तो अंजलीला समजावत असतो, म्हणत असतो अहो नका अंजली ताई, अहो राहू द्या सॉरी ताई म्हटलं, अंजली मॅडम नका असं करू, असा तो म्हणत असतो. दुसऱ्या बाजूला वल्लरीचं चालूच, अरे ते बोलणार, ती आई आहे हेव त्याव, मामा तिला अडवतात, अगं तू गप्प बस, तरी सुद्धा काही वल्लरी मामी ऐकायला तयार नसते. आता तुम्हाला तर माहितीच आहे वल्लरी मामी कुणाचंच ऐकून घेत नाही. तसंच तिचा हा प्रसंग चालू असतो. बघा तुम्हाला सुद्धा हा जो सीन आहे ना तो टी व्हीवर पाहायला खूप जास्त आवडेल, म्हणून हा आजचा एपिसोड तुम्ही मिस करू नका. खरंच खूप मस्त भाग आपल्याला ह्या एपिसोडमध्ये पाहायला भेटलेत, मस्त सीन पाहायला भेटलेत, इमोशनली आहेत, खूप मस्त सीन आहेत. तुम्ही हा भाग नक्की टी व्हीवर आवर्जून पहा. तर आपल्याला हेच पाहायला भेटलंय. नंतर मग आता अर्णव कसा बसा ताईला समजवतो आणि रूममध्ये घेऊन जातो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर माझ्या या चॅनलचे रिव्ह्यू आवडत असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला आजच्या पुढील भागात काय दाखवलं हे पाहायचं असेल तर माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहा. माझा दुसरा एक चॅनल आहे, त्यावर आहे ना मी
माझ्या प्रोमोंचे रिव्ह्यू देत असते आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे रिव्ह्यू प्रोमोंचे तिथं देते मी. डेली असतात, तुम्ही नक्की जाऊन पहा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. माझे 2 चॅनल आहेत, एक मराठी मनोरंजन विश्व आणि दुसरा मराठी एंटरटेनमेंटची दुकान. हा माझा एक चॅनल आहे, त्याच्यावर पण मी रिव्ह्यू टाकते, तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि अशाच मालिकेंच्या अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.